मुंबईतल्या वॉर्ड क्रमांक 211 मध्ये हिंदुत्व हरलंय की काय अशी जोरदार चर्चा सध्या सुरू आहे। कारण पालिका निवडणूक लढण्याआधीच मुंबईतील एका मतदारसंघात हिंदुत्ववादी पक्षांनी तलवार म्यान केल्याचं दिसतंय। हिंदुत्वाचा नारा देणारे पक्ष 211 मधनं आऊट झालेले आहेत। वॉर्ड क्रमांक 211 मध्ये भाजप, शिवसेना, ठाकरे सेना आणि मनसे या चारही पक्षांचा उमेदवारच नाही असं समजतंय। समाजवादी पक्षाच्या ताब्यात असलेल्या या जागेवर या चारही पक्षांचे उमेदवारच नाहीत अशी स्थिती आहे। उमेश करंजकर आपले प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती आपल्याला देत आहेत। उमेश, वॉर्ड क्रमांक 211 जो मुंबईतला वॉर्ड आहे तो अत्यंत चर्चेचा सध्या ठरतोय। याला कारण म्हणजे या वॉर्डमध्ये हिंदुत्ववादी पक्ष निवडणूकच लढवत नाहीयेत किंवा त्यांचे उमेदवारच या वॉर्डमध्ये नाहीयेत अशी स्थिती आहे। भाजपचा उमेदवार नाहीये, ठाकरे सेनेचा नाहीये, शिंदेच्या शिवसेनेचा नाही आणि मनसेचा सुद्धा उमेदवार नाही। काय नेमकं कारण आहे यामागे आणि काय सध्याची तिथली राजकीय स्थिती आहे? नक्कीच अजिंक्य, जर पाहिलं तर 211 ज्या वॉर्ड संदर्भात आपण आता चर्चा करतोय, संपूर्ण मुंबईभर याची चर्चा आहे। कारण आपण पाहतोय की निवडणुका घोषित होण्याआधीपासूनच ठाकरे बंधू असतील किंवा मग युतीकडून, म्हणजे जे आता महायुती आहे या महायुतीकडून सांगण्यात येत होतं की हिंदुत्वाचा मुद्दा घेऊन मुंबई महापालिकेच्या देखील निवडणुका लढल्या जातील आणि हिंदुत्वाचे वेगवेगळे प्रकारे जे मुद्दे आहेत ते समोर काढण्यात येत होते। मात्र 211 ह्या जर वॉर्ड आपण पाहिला तर या वॉर्डमध्ये हिंदुत्व हरलंय का असंच म्हटलं तर वावगं ठरणार नाही आणि याबाबतची चर्चा संपूर्ण मुंबईमध्ये असलेली आपल्याला पाहायला मिळते। कारण ठाकरेंची शिवसेना असेल, मनसे असेल किंवा मग शिंदेची शिवसेना असेल आणि भाजप असेल, या चारही पक्षाचे जे चिन्ह आहेत या वॉर्डमध्ये आपल्याला दिसणार नाही आहेत आणि या वॉर्डमध्ये या चारही पक्षाच्या उमेदवार का देण्यात आलेले नाही याबाबतचं देखील गुपित जे आहे ते अजून उघड चारही पक्षांनी केलेलं नाहीये। मात्र सध्या ही चर्चा हीच सुरू आहे की या वॉर्डमध्ये हिंदुत्व हरलंय का। कारण जे हिंदुत्वाचा पुढाकार घेतात, पुरस्कार करतात आणि त्या बाबतीत सातत्याने प्रसारमाध्यमांसमोर, पक्षाच्या कार्यकर्त्यांसमोर जी चर्चा केली जाते आणि ते मुद्दे समोर आणले जातात, ते सर्वच पक्ष जे आहेत ते या वॉर्डमधून आपल्याला उमेदवार देताना दिसत नाहीत। या सगळ्या संदर्भात मी थोड्या वेळ आधी जे काँग्रेसचे नेते आहेत असलम शेख त्यांच्याशी देखील बोललो की अनेक ठिकाणी अशा प्रकारचे उमेदवार जे आहेत ते मागे घेतात, उमेदवारी दिली जात नाहीये। खास करून जे सत्ताधारी पक्ष आहेत किंवा मग ठाकरे बंधूंचे जे उमेदवार आहेत तिथे पण अशा प्रकारचे काही ठिकाणी आपल्याला दिसतंय। तर उमेदवारांवरती काही दबाव टाकला जातोय का, पोलिसांचा किंवा इतर यंत्रणांचा गैरवापर करून या सगळ्या संदर्भात उमेदवारांना मागे घ्यायला लावतात का अशी शंका त्यांच्याकडून व्यक्त करण्यात आली होती। मात्र नेमकं 211 मध्ये काय झालंय, 211 मध्ये नेमकं हिंदुत्वाला पुरस्कार करणारे जे उमेदवार आहेत ते पक्ष आपले उमेदवार का देऊ शकले नाही याबाबत अजूनही चारही पक्षाकडून स्पष्ट उत्तर आलेलं नाहीये। त्यामुळेच या वॉर्डमध्ये हिंदुत्व हरलंय का अशी चर्चा आता मुंबईत जोर धरते। अजिंक्य, ठीक आहे उमेश, धन्यवाद। सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल। मुंबईतला हा वॉर्ड क्रमांक 211 या एका वेगळ्या कारणामुळे सध्या चर्चेत ठरलेला आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।